नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण आलो आहोत सुंदर देवगडमध्ये, जे त्याच्या स्वादिष्ट हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे। जर तुम्हाला आंबे खूप आवडत असतील तर हे ठिकाण म्हणजे स्वर्ग आहे। चला तर मग सुरू करूया देवगडच्या ह्या अप्रतिम आंबे बागाची सफर। आय शब्बास हे कोकणातले देवगड तालुक्यातले काय फणस आहे आणि खूप चवदार लागतात। घराकडून 2 किलोमीटर प्रवास करून आम्ही बागेत आलो। चला मंडळी, मी सौरभ पवार तुम्हाला नेतो देवगडच्या आंबा बागेत। बाग कशी असते, बागेत काय काय असतं तुम्हाला नक्कीच दाखवतो। देवगड कोकणातील एक सुंदर गाव जगप्रसिद्धी हापूस आंब्यासाठी ओळखला जातो। हे आंबे त्याच्या गोडसर चव आणि गुळगुळीत पोतासाठी प्रसिद्ध आहेत। चला पाहूया काय खास आहे या देवगडच्या आंब्यात। देवगडची खास जमीन आणि हवामान हापूस आंब्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। समुद्राची थंड झुळूक, भरपूर ऊन, सुपीक माती यामुळे आंब्याला एक खास चव मिळते। आम्ही पिढ्यानपिढी पारंपरिक पद्धतीने शेती करतो आणि प्रत्येक झाडाची काळजी प्रेमाने घेतो। आंबा तोडणे हे एक फार काळजीपूर्वक केले जाणारे काम आहे। केवळ पूर्णपणे पिकलेले आंबेच हाताने तोडले जातात। ह्या बागेतील खास गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते। प्रत्येक झाडाची खूप काळजी घेतली जाते, म्हणूनच देवगडचे आंबे एवढे प्रसिद्ध आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम। आंब्याचं झाड फळ द्यायला वेळ घेतं, पण जर तुम्ही त्याची नीट काळजी घेतली, वेळेवर पाणी दिलं आणि किड्यांपासून वाचवलं तर नक्कीच गोड आंबे मिळतात। पिकल्यावरती हे आंबे नीट छाटले जातात आणि काळजीपूर्वक पॅकिंग केलं जातं। त्यानंतर ते देशभर आणि प्रदेशातही पाठवले जातात। देवगडचा आंबा म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा प्रवास आहे। आपण आंबे विकत घेतो, आंबा मागवतो, खातो, पण हा आंबा कुठून येतो, कसा पिकवला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा आहे जामफळ। पिकल्यानंतर हा गोडूस लागतो आणि हा जाम आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो। अजून तरी 10-12 आंबे जमा होत आले आहेत। कधीतरी आंबे खराब निघतात, त्यांना मोहर लागला तरी ते आंबे खराब होऊ शकतात, डिंक लागला तरी ते खराब होऊ शकतात, जसा हा आंबा।
यो आंबो खराब निघालो. आग वाल्या काढूया ना. बघता बघता आंब्याची पेटी भरून गेली. बागेची खूप काळजी घेतली जाते. खूप लक्ष द्यावं लागतं. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र बागेवर लक्ष असणं गरजेचं आहे. आंबा चोरी होण्याची शक्यता असते. आंबे इतर फळ चोरी होऊ शकतात, म्हणून राखणदार बागेची राखण करतो. बागेची साफसफाई म्हणजे सुका कचरा जो झाडांपासून पडतो तो जमा केला जातो. काही ठिकाणी खत म्हणून वापरला जातो. बागेत फिरता फिरता तहान लागली. विहिरीचं शुद्ध पाणी पिऊन बरं वाटलं. एकदम शुद्ध पाणी नाही. देवगडची ही जमीन काळा दगड कातळने पसरले आहे. विहीर पाडणे खूप अवघड असतं. विहीरला पाणी भेटेपर्यंत खूप खोल विहीर खोदली जाते. आंबे काढून झाले का समोरच फणसाच्या झाडावर छोटे पिकलेले फणस काढू लागलो. कोकणात असंच करायचं लागता. ज्या झाडावर चढता येत नाही ना त्याच्यावरची फळं अशी काठीने काढायची. आय शब्बास. बस झाले फणस बस झाले ते राव. हा मग इकडे जाऊ साठी कोयता देऊ. मला खासून मोठे आहे तर फणस ते. हे कोकणातले देवगड तालुक्यातले काय फणस आहे आणि खूप चवदार लागतात. आजचा ब्लॉग इथे संपूया. देवगडच्या ह्या सुंदर आंबाबागेची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हापूस खरा अनुभवायचा असेल तर एकदा तरी देवगडला या. पुन्हा भेटूया एका नवीन सफारीसाठी. धन्यवाद.